संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू, तुम्हा सर्वांचं शिवाचे स्मरण करू। आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राण शरीरं ग्रहम। मानस पूजामध्ये फार सुंदर रचना केलेली आहे। आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राण शरीरं ग्रहम। आणि दोन भाग या जीवात्म्याला आलेले आहेत। दोन विभाग झालेले, दोन विभाग असलेले एक रूप होऊन जीव आणि आत्मा, जीव आणि प्लस आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा। आत्मा अविनाशी आहे, जीव विनाशी आहे। जीव आत्मा, जीव म्हणजे विनाश, आत्मा म्हणजे अविनाश। प्राण शरीरं ग्रहम पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वांगिरो यद्यत् कर्म करोमि तद्दखिलम शंभो तवाराधनम। शंभू भगवान जीव आणि आत्मा एवढं एक रूप झालेले आहे, त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहे, एक रूप झालेले आहे। दुधामध्ये पाणी मिसळल्यासारखं, तेलामध्ये तेल मिसळल्यासारखं, परंतु काढणं मुश्किल झालं। ज्या पद्धतीनं दुधातला लोणी काढतो, त्या पद्धतीनं ज्या वेळे शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध विचारानं, आत्माचा विचार करून, परमर्षी ग्रंथामध्ये सांगितलं बघा, चर्म चक्षुसे न दिसे। चर्म चक्षुला हे दिसणारा चीज नाही। काल तुम्हाला सांगितलं, ज्ञान दृष्टी, ज्ञानाचा दृष्टीनं दिसतो, चर्म चक्षुसे न दिसे, ते तत्व दिसणार नाही। असा हा आत्मस्वरूप, आत्मलक्षण, आत्मनिरीक्षण ज्यावेळे निरीक्षण करून 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 ज्यावेळे आत्मस्वरूप बनतो, त्या दिवशी दुःखापासून मुक्त होतो।
आत्मस्वरूप जोपर्यंत होणार नाही, स्वस्वरूप कळणार नाही, तोपर्यंत दुःखच दुःख. तुम्ही किती पूजा केलं तर काय, किती पाठ केलं तर काय, पारायण केलं तर काही कामाची नाही, किती आरती म्हटलं तर काय, काही होत नाही. हे सगळं करणं कशासाठी आहे? तिथलं दृष्टी बाजू सरकता कामा नये. म्हणून मन्मथ शिवयोगी काय सांगितलं? 6 वेळ पूजा सांगितलेली आहे. 6 वेळ पूजा म्हणजे आंघोळ वगैरे सगळं करून पूजा करणं म्हणजे किती वेळ लागते? म्हणजे ते शिवाचाच विचार मध्ये आमचं मन रमण्यासाठी ते 6 वेळ पूजा सांगितलं. निरंतर स्मरण असलेल्या व्यक्तीला 6 वेळ पूजा करायची गरज नाही. विस्मरण होतो, घडी घडी विसरतो, विसर पडते. घडी घडी विसरत असल्यामुळं काय झालं? म्हणजे त्यांच्याशी लिंक जुळत नाही, लिंक तुटते. दिवसातून 8 घंटा त्या भगवंताचा ध्यान करावा. 8 तास दिवसातून. किती वेळ करतो आपण? 8 मिनिट बी आमच्याकडून होती की नाही की? पूजा करतात ना, आमच्या ध्यान कुठे आहे काही सांगता येत नाही. सकाळी चाईन चहाच्या वेळेलाच पूजा होते. बघा, विचार करायची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला करायचं आहे. चहा प्यायचा आहे, जेवण करायचं आहे, आंघोळ करायचं आहे. आंघोळ ज्यावेळे तुमचा सुरू झाला त्यावेळे ध्यान सुरुवात व्हायला पाहिजे. लक्ष निरंतर लिंगावरती असायला पाहिजे. बिंदू नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे. बिंदूवर लक्ष पाहिजे. फुल स्टॉप. बिंदू म्हणजे काय आहे? फुल स्टॉप आहे. गोष्ट संपला त्याला म्हटलं इति. इति म्हणजे अंत. इति संपला. म्हणून इति परमरहस्य ग्रंथ सारामृत. इति प्रत्येक अध्यायाला इति का सांगितलं? फुल स्टॉप. संपला. म्हणजे आता पुढे सांगायचं गरज याबद्दल नाही. आता तुम्हाला बघा, दोनदा तीनदा सांगतो आपण कुठंतरी जायचं असलं तर. असले काय म्हणतो बघा, संपला आता, मी आता पुढे सांगणार नाही. तसं माऊली प्रत्येक अध्यायाला सांगितलं इति. परमरहस्य ग्रंथ सारामृत. प्राकृत कृथ मन्मथ. मी कृतार्थ झालो. फुल स्टॉप दिलं मी संसारा. फुल स्टॉप देऊन टाकलं. ज्या ठिकाणी इति आहे त्या ठिकाणी गती आहे. ज्या ठिकाणी इति नाही त्या ठिकाणी अधोगती आहे. म्हणून आत्मविषयी, आत्म म्हणजे काय? शिव परमात्मा. या जीवात्म्याचा जोड आत्म्याशी, आत्म्याची जोड परमात्माशी. त्यांच्या मी लेकरू आहे हे भावना. बघा, एक गम पाहिजे. गम म्हणजे कळालं का तुम्हाला? श्रीमंत माणसाच्या मुलाला काय असतं त्याचं? माझं वडिलाचं नाव ऐकलंच की नाही? म्हणजे श्रीमंताच्या मुलांचं मनामध्ये काय असतो? माझा बापाजवळ भरपूर पैसा आहे, मला काही कमी आहे. एक मस्ती असते की नाही? आणि ते मस्ती एखादी काहीतरी गडबड केला, गोंधळ केला तर त्याला हाकलून टाकला बाबा त्याचे.
घराचा बाहेर करून टाकला, कपडे गलीत झाले, खायला मिळणार गेलं, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये मस्ती राहते, माझ्या बापाजवळ भरपूर पैसे आहे. राहते की नाही? किती कंगाल असला तरी सुद्धा माझा बाप श्रीमंत आहे, लोक कितीही शिव्या देव, परंतु त्याच्याजवळ मस्ती राहते की माझ्या बापाजवळ अजून भरपूर पैसा आहे, कधी ना कधी मला ते मिळणार आहे, किती दिवस राहणार आहे माझा बापा बघतो, हे राहते की नाही मस्ती. तसा भगवंताचा आशुतोष भोलेनाथांचा लेकरू आम्ही आहोत, आम्हाला बी मस्ती चढायला पाहिजे. सगळ्या सुखाचा मालकाला ज्यावेळी आपण जवळ घेतल्यानंतर आम्ही भिकारी झालो. कशासाठी भिकारी झालो? कशासाठी हाकलून टाकलं त्यानं? माझं कर्तव्याचं परिपालन करत नाही म्हणून आपण भिकारी झालो. कोणाचे? भगवंताचा गुण आपण धारण करत नाही म्हणून भगवंत काय केला? आमच्यापासून दूर गेला, विमुख झाला. लाड कोणाचं करतात भगवंत? गुण धारण करणाऱ्या व्यक्तीचाच त्यांनी गुणगान करते. भक्ताचं गुणगान भगवंत करणार आहे, भक्ताचंच गुणगान करतात भगवंत, दुसऱ्यांचं करत नाही. भक्तासाठी भूमंडळी, भक्तासाठी भूलोकाला अवतार होत असते त्यांचे. बघा किती गुणगान. आणि सच्चा जो भक्त आहे, निष्ठा ज्यांच्याकडे भरपूर पक्का आहे आणि भगवंताकडे अपेक्षा सुद्धा तो करणार नाही. करणार का? भक्त कधी अपेक्षा केला? पीक पिकू दे, सगळं व्यवस्थित होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे म्हणून कधीही त्यांनी मागडे घातलेले नाही. रोहिदास लहान होते, तुम्हाला सांगतो, रोहिदास फार लहान होते, एक 7-8 वर्षाचा लेकरू. पूर्वजन्माचा काहीतरी त्यांना प्रबळ शक्ती असेल. त्याचा वडील चप्पल विकून आणण्यासाठी पाठवून दिला. चप्पल विकलं. चप्पल विकून येत असताना 6 रुपये आले होते. 6 रुपयेमध्ये 2 रुपये दान करून आला. 4 रुपये शिल्लक राहिले. आणि घरी आल्यानंतर वडील विचारले, कितकेला विकलास? 6 रुपयाला. मग 4च रुपये दिसते की. गरीब माणूस होता, पाप, अंगावर कपडे वगैरे काय नव्हते, त्यासाठी काहीतरी कपडा घे म्हणून त्यांना देऊन आलो. त्याला आलं 4 आण्याचे गुस्सा, राग. आणि त्याचा भाऊ होता, त्याला आला 12 आण्याचा राग. 12 आण्याचा राग आल्यावर 2 थप्पड मारला, झालं. आम्ही मेहनत करतो आणि तू असं करतोस. 2-3 वेळ असा घटना घडल्यानंतर 16 वर्षामध्ये त्याचे लग्न लावून टाकले. रोहिदासाचं लग्न. कर्मधर्म संयोग. पत्नी फार साध्वी होती, ते बी भक्ती भाव असलेले माऊली. आणि निरंतर शुद्ध सत्य, शुद्ध कायक. सत्य बी असावं आणि शुद्ध बी असावं. कायकामध्ये सत्य बी असायला पाहिजे आणि शुद्ध असायला पाहिजे. सत्य आणि शुद्धीला काय फरक आहे? आम्ही केलेले कामामध्ये दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, हे शुद्ध व्यवहार आहे. आणि अफरातफरी न करणे हे सत्य व्यवहार आहे. शुद्ध बी असायला पाहिजे, सत्य बी असायला पाहिजे. असा हा व्यवहार. काही कमी नव्हतं. झोपडी होती, काही मोठी बंगला बी नव्हता त्यांची. भगवंताला वाटलं, माझा भक्त एवढं तळमळ करतो,
काहीतरी मदत करा. रोहिदासाला मदत करा होता चमाराचा, परंतु हात एकदम पिव्वर होता. ब्राह्मणाचा स्वरूप धारण करून उपस्थित झाला त्यांच्या समोर. दूरूनच नमस्कार केला. मी तुम्हाला शिवून घेऊ शकत नाही. आतापर्यंत चमडाचा व्यापार मी केलेले आहे, कातडा वगैरे मी शिवलेले आहेत, अजून माझा अंघोळ झाला नाही. देवा काय बोलायचंय तुम्ही तिथूनच बोला. तो ब्राह्मण म्हणाला, तुझं दुःख मला पाहू वाटणं गेलं म्हणून तुझ्याजवळ मागण्यासाठी मी आले नाही, तुला काही ना काही देण्यासाठी आलो. एक वस्तू काढलं. दररोज तुला एक छटाक लोखंडाला सोनं करून घे, एक छटाक, आणि विकून टाक आणि तुझं पोट भरून घे. हे घे. देवा मला काही गरज नाही ह्याची. नाही नाही नाही, तुला घ्यावंच लागते. ठीक आहे, मी तर त्याला मी शिवून घेत नाही. आता तुम्ही काय करा, तुम्ही कुठंतरी तुमच्या मनानं ठेवा, उद्या आंघोळ करून मला त्याला शिवून घेतो. आणि ब्राह्मणाने ठेवून टाकलं. आता 10-20 वर्षाच्या नंतर माझा भक्तांचा काय वैभव वाढला असेल म्हणून पाहण्यासाठी तो आला. जसं झोपडी होतं तसंच होतं, जसं अंगावर कपडं होतं तसंच होतं, काही फरक पडला नाही. ते कुठं हरवले की काय झाले की असं म्हणून आल्याबरोबर अजून नमस्कार केला. काय देवा, बराच वर्षाच्या नंतर अजून तुमच्या आगमन झाली, काय संदेश काय तुमचे? काय नाही, तुला 20 वर्षापूर्वी काही वस्तू दिलो होतो, परंतु तू त्याचा काही उपयोग करून घेतलास की नाही, काही उठा हरून गेला. हे मला आठवणच नाही हो, मला आठवणच नाही. तुम्ही कुठं ठेवल्यात तुम्ही? बघा, तुम्ही बघून घ्या, बघा आहे की नाही की वस्तू. ते मला गरज बी पडली नाही, त्याला आठवण बी नाही मला. मग तुम्हाला एखादी दिलं असलं तर रात्रभर झोपत नव्हते तुम्ही. झोप येत होती का? जाऊन ब्राह्मण बघितलं, जसं होते तसंच तिथंच पडून होते. नंतर कस काय ह्याचा उपयोग केला नाही, कर्जच पडले नाही. असं घाम गळत होतं, ते चामडा कापायचे हे राहते बघा, कत्ती थापी. ते थापीनं काय केलं, असं पुसून घेतलं डोकं, त्या असं थोडं घाम ते डोक्याला असं पुसून घेतल्याबरोबर ते सोन्याचा झाला. ते चमडा कापायचं सोन्याचं झाल्याबरोबर, हे बघा माझा डोकंच तसं मणी असल्यावर मला काय गरज होती त्याची, म्हणून ते विहिरीमध्ये टाकून दिला. हे सोन्याचं मला गरज नाही म्हणून अजून लोखंडाचं घेतलं, कापत बसला. त्यावेळेस भगवान म्हणाले, मी देण्यासाठी तुझ्या जवळ आलो, परंतु तूच मला देण्यासाठी उभा आहेस. तूच महान आहे. हा, भगवंतापेक्षा भक्त महान आहे. मी तुला शरणार्थ करतो असं म्हटलं. ब्राह्मण देवता, तुम्ही तसं म्हणू नका. असं म्हणू कामात गुंतलं. तुम्हाला सांगत होतो, नाशवंत संसार सुख, अति आनंदे मानी मूर्ख. परमेश्वर किती सुंदर सांगितलं. आनंद मानणारे, व्यवहार आनंद मानणारे दुःख आहे. कारण त्याच्या मागे एखादी मोहित झालो, भगवंतांचा विसर ऑटोमॅटिक पडणार आहे. पडते की नाही सांगा? एकदा तिकडे गुंतून राहिलं, निष्ठणं अवघड आहे. जसं ज्यांच्या व्यवहार भरपूर वाढलेले आहे, त्यांनी या ठिकाणी शांतीनं बसू शकत नाही. बसू शकते का? मोठा कारभार असलेले माणूस
हा, एक 10 मिनिटाला 20 हजार रुपये कमाई करणारा माणूस या ठिकाणी बसू शकतो का? त्याने म्हणते करोडोचं नुकसान होते, प्रवचन घेऊन काय करायचे, चला दर्शन झालं आपण दान धर्म करूत की त्याच्यातलं 1-2 हजार रुपये देऊन जाऊ महाराजांना. बसून ऐकायची काय गरज आहे? बसून ऐकायची काय गरज आहे? दान दिले की झालं. व्यवहार गुंतून जाते, व्यवहार एवढा एक रूप होते माणूस, मरेपर्यंत व्यवहार संपत नाही. संपते का? कोणाला जायचंय का? महाराज असं कसं म्हटले, आता जायचं होतं म्हटले, आता कसं जावं? आता जाणारे आरामशिरी जाऊ शकतात, काय नाही, बंधन नाही. काय करील प्राणी कर्म बळीवंत. तस ಬಂಧನ ಮೋಹದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧಮಿನ್ನುಂಟೆ, ಮೋಹದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧಮಿನ್ನುಂಟೆ. पूर्वजाने इतकं सुंदर सण निर्मिती केलेली आहे बघा. आज बंधन आहे की बंधन म्हटले की बंधनाचं आठवणार. रक्षाबंधन आहे, रक्षा आणि सुरक्षा, रक्षा आणि सुरक्षा. आज रक्षाबंधन आहे, आम्हाला सुरक्षा बंधन करून घ्यायचं आहे. कोण कोणाचं रक्षण करून घेणार आहे? कोणी कोणाचं रक्षण करू शकणार नाही. कोणी नाही संगतीचे, कोणी कोणाचं संगती आहे. परंतु या धागामध्ये एक प्रकारची ताकद राहते. मी कोणाला काळा दोरी बांधलो होतो, आप्पा बांधा म्हटलं तर बांधलो. अति भावयुक्त येऊन त्यांनी धोगा बांधून घेतलं. अजून 6 की 8 महिन्याच्या नंतर आला, भेटलं, काय झालं हो, कसं काय आलं? अप्पा हे दोरी गेल्यापासून मी परेशान हो म्हणलं. काय झालं? काय की दोरी जोपर्यंत होतो तोपर्यंत व्यवस्थित होतं बघा, दोरी गेल्यापासून मी परेशान आहे म्हणलं. म्हणजे त्यांची एक भावना त्या ठिकाणी भरलेली असते दोरीमध्ये. हे रक्षा करण्यासाठी रक्षाबंधन. आणि बहीण ज्या वेळेला बांधते भावयुक्त होऊन बांधणार आहे. आला का? रक्षा करण्यासाठी रक्षाबंधन. परंतु आज आम्ही सुद्धा बंधनमध्ये आहोत. कुठल्या बंधनमध्ये? सकाळी मी सांगून गेलं, ज्यावेळे बंधन वलंडतो त्यावेळे दुःख होणार आहे. सीमा वलंडू नये. तुम्हाला काही ना काही टार्गेट आहे, तुमच्या सुरक्षासाठी तुमचा टार्गेट आहे. आणि त्या पद्धतीनं आपण वागलो तर आम्ही सुरक्षित राहणार आहे, नाहीतर सुरक्षित राहणार नाही. शिवांचा रक्षा सुरक्षा. स्वमान म्हणतात त्याला, स्वमान. स्वमान मध्ये राहणे, स्वतःचा मस्तीमध्ये आनंद. डुलविती म्हणून एक शब्द आहे बघा परमर्षी ग्रंथामध्ये. डुलविती म्हणून एक शब्द म्हणजे आनंदानं. म्हणजे हे सुरक्षा आणि हे बंधनमुक्त होण्यासाठी करावं काय? उद्धालक ऋषी, तुम्ही कथा ऐकला असेल उद्धालक ऋषीचं. महान तपस्वी आणि महान दानी उद्धालक ऋषी. एक मनात आलं दान करावं.
एक 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 वस्तू दान करायला सुरुवात केला. आणि बाजूला नचिकेत बसला होता, त्यांचे मुलगा. बाबा हे काय दान करू तू, मला बी दान करून टाक की, मी बी एक वस्तू समजून घेऊन मला बी दान करा. आणि तरी सुद्धा तिने लक्ष केला नाही, ते दान करण्यामध्येच होता. बाबा मला बी दान करा की. उगच लावून बसला पोरगं, उग बसत नाही. होतं लहान परंतु फार पुढी होतं. विचार केला मला बी दान करा. राग आला त्याला. राग येऊन म्हटलं, हा तुला बी दान केलो, यमलोकाला तुला बी दान केलो, जा म्हटलं. यमाचं तावडीमध्ये देऊन टाकलं, जा म्हणलं. झालं, डायरेक्ट यमलोकाला गेलं. यम तर कुठंतरी गेलं होतं बाहेर, तुमच्यासारखं काम होतं त्याला बी. कोणाला आणायचं जायचं कोणाला. 3 दिवस यमराजा आला नाही. यमराजाला सुद्धा यमुना हे बांधलेले, कंकण बांधलेले. यमराजाला यमुनाने कंकण बांधले. इंद्राला सुद्धा इंद्राणी कंकण बांधलेले. एकमेकाशी रक्षा. 3 दिवसाच्या नंतर यम आला. यांना दरवाजामध्येच बसला होता, वाट बघत. यमाला देऊन टाकलो म्हणले. त्यानं पाहिलं, नंतर बायकोला जाऊन विचारलं, हे कोण आहे बसलेलं, कोण आहे की 3 दिवसापासून तुमची वाट बघत आहेत, तर तुम्हीच विचारा कोण आहे काय. सगळं त्यावेळी बोलून घेतलं. कुठून आलात काय नाही सगळं विचारपूस केलं. माझं वडील दान करत होते त्यावेळी मी सुद्धा एक वस्तू समजून मला बी दान करा म्हटलं. नंतर ते रागानं मी यमाला दिलो, जा म्हणून सांगितलं, त्यासाठी तुमच्यापर्यंत मी आलो, मग मला स्वीकार करा. त्यावेळी तिने सांगितलं, माझा वाट बघत 3 दिवस तू या ठिकाणी उभा आहेस. आता तू काय कर, मला 3 वर माग म्हणला. 3 दिवस वाट बघितलं ना, 3 वर माग. त्यावेळी पहिलं वर मागितलं ते. माझ्या वडिलाच्या मनामध्ये मला तुला दान करावं म्हणून असं हेतू नव्हता. क्रोधित होऊन उग म्हणावं म्हणून म्हटलं. आता माझा बाबाला जास्त पश्चाताप होत असेल, माझा वडील किती तळमळ करत असेल, त्यासाठी माझा वडिलांचा तळमळ दूर करा. आई कवा बी शिवे देते रागानं, तुला भूताला देऊन टाकतो म्हणते, तुझं भी भाजून जाऊ दे म्हणते. म्हणजे आईच्या मनामध्ये असं नसतो की लेकराचा सत्यानाश व्हावं, परंतु काय ना काय रागानं बोललेले असतात. ते गोष्टी खरं मानायचं नसतं. माझा वडील तसले नाहीत, मला जास्त प्रेम करतात ते, परंतु काय काही फालतू तेच मी दान करत असताना मला राग आला म्हणून मी बोललो. बरे लई हुशार राहतात लोक, फाटकन उठत येतात महाराजाला बी सुद्धा. जे चलत नाही महाराजावर सगळं चालते. तसं शिंग मोडलेले, पाय मोडलेले, काय काय झालेले गाय दान करत होतं त्यांना. हे द्यायचं असलं तर लेकरू म्हणाला, द्यायचं असलं तर तुला चांगला द्या ना. असला नासलेले चीज, भंगारमध्ये पडलेले चीज, असलं वस्तू दान करता कामा नये. बापा मी बी एक वस्तू म्हणून मला देऊन टाक म्हणून असं मी त्यांना विचार येण्यासाठी हे गोष्ट बोललं, तर ते रागानं मला असं म्हटलेले आहे. पहिली गोष्ट
माझा वडील मला स्वीकार करावं. पहिलं वर मागितलं. ठीक आहे, तथास्तु. विचार केलाच नाही, लवकर सांगितले की तथास्तु. ठीक आहे, अजून एक वर माग, अजून दोन आहे तुझं. स्वर्गाचा प्राप्ती कसा होते हे साधना मला सांगा. ठीक आहे, सांगून टाकतो ना, तथास्तु म्हटलं. आशीर्वाद. अजून एक शिल्लक आहे. अजून एक शिल्लक आहे. माग म्हटलं. त्यावेळेस सांगितलं, हे जीव जन्माला आला, जीव आणि आत्मा, परंतु ह्या जीवाला आत्मस्वरूप कसं कळणार आहे, आत्मदर्शन कसं होईल, ह्याच्याबद्दल थोडं मला सांगा म्हटलं. त्यावेळे यमराजा गप्प झाला, काय म्हटला नाही. वेळ लावला. नंतर त्यांनी विचार केला. हत्ती, घोडे, पालकी, गाडी, घोडा, बंगला, सगळं सृष्टी निर्माण केला. दासदासी, राणी, भयंकर अपूर्व सुंदर असलेले महिला, सगळं तयार केलं. मूर्ख, काय करायचंय, आयुष्यभर हे एवढा आनंद तुला मी देतो, हे टेन्शन सोडून घे, हे विचार करू नको, आत्माबद्दल विचार करून डोकं कशाला खराब करून घेतोस. तुम्हाला म्हणतात की कधी कधी लोक, कुठला देव काय नाही, खावा पेवा मस्त राहा, आरामशीर मरून जावा, काय लावून बसले उगा बनबन बनबन, उगा डोकं कशाला खराब, उगा बसा. काय काय पूजा इथं चालत राहते, तिथं खाली त्याचं प्रवचन चालत राहते. काय काय लोकांचे ते इथं ये ना, वरी ये ना. ते आता स्वयंपाक वगैरे झाला, आरती वगैरे झाली की डायरेक्ट तिथं ते येऊन फर्स्ट क्लास करून तिकडच. कुठला पूजा काय नाही, शिस्त राहावं, जेवण करा, मस्त राहावं, हा भोग भोगावं, आनंदानं जीवन व्यतीत करावं, असं म्हणणारे जास्त आहेत. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, यावत जीवेत सुखम जीवेत. हे चार्वाक मत म्हणतात, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जितकं दिवस तुम्हाला जगायचंय आनंदानं जगा, आणि कर्जबाजारी झालं तरी टेन्शन घेऊ नका. कर्ज काढून काय होईना, परंतु डेली तूप खाल्ल्याशिवाय विसरू नका. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप पिवा, गट 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 तूप पिवा. कोण काय करणार आहे बघून घेऊ नंतर. फार लई हुशार होऊन गेलो आजकाल, पैसा देणं बी अवघड होऊन गेलो. काय झालं, एक माणूस पैसा तरी घेतला 7-8 माणसाजवळ, लई सतवायला सुरुवात केली. सगळे न केलं, बघा तुम्ही एखादी जास्त मला टेन्शन दिल्या, मी आता एंडरी घेतो, मरून जातो. आता बरेचसे असं सतीविले, काही काही लोक सतीविले. नंतर खरं खरं त्यानं डॉक्टरला विचारला, हे पिल्यावर किती वेळापर्यंत तुमच्या जवळ यावं म्हणून विचार करून घेतलं त्यांना. त्यानं म्हटलं 1 तासाच्या आत एखादी येत असलं तर त्याचा इलाज होते, नाही तर अवघड. ठीक आहे, मी 15 मिनिटांमध्ये येतो, मला डॉक्टरला सांगून ठेवलं. सगळं जमा झाल्यावर गट्ट 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 पिला. खरं खरं पिलं म्हणून घाबरून गेलो. आता सांगितलं, ज्यानी ज्यानी मला तकलीफ द्यायला सगळं पोलिसाला सांगून टाकतो मला. गेला दवाखान्यामध्ये, इलाज करून घेतला. आता कोणी जाईल, जबरदस्ती कोणी करणं गेली. आता अवघड आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कोण काय करणार बघून घेऊ. पहिले सालवन कुंभाग हालोग रुंडंते, सालिगन बंधू केळोवाग किब्बलिय कीलू मुरिदंते सर्वज्ञ. ज्यावेळी आपण कर्ज काढतो त्यावेळे खीर भात, खीर दूध, खीर खाल्ल्यावानी वाढते. काय पैसा, काय भारी वाढते. ज्यावेळी येऊन तंगड मोडायला सुरुवात केला तेव्हा काय वाढते, अवघड होते. सगळे सारखं मिळतात का, मुश्किल आहे. काय सांगत होतो तुम्हाला, सगळं निर्माण केला, सुख सुख भोग. काय करायचंय तुला, एवढं भनभन मरमर करायचं, काय करायचंय, आनंदानं जगा. ह्यानी विचार केला. लेकरू फार हुशार होते. पहिला प्रश्न, पहिले वर मागितलं, फटदिशी सांगून टाकलं. दुसरं वर मागितलं, फटदिशी सांगून टाकलं. वेळ लावणार नाही.
आत्माबद्दल ज्या वेळेला मी विचारतो एवढा उशीर का लावता त्याने, फडदिशी सांगायला पाहिजे होतं. लक्ष लावलं, नंतर सांगितलं मला हे सगळ्या गरज नाही, हे मला दाखवू नका तुम्ही, फक्त मला आत्मबद्दल, आत्मचिंतनाबद्दल, आत्मा कसं ओळखायला पाहिजे, परमात्माच्या स्वरूपामध्ये कसं ध्यान लावायला पाहिजे, ज्ञान मला सांगा, दुसरं काय म्हणा लागणार नाही. म्हणजे खरं ज्ञान. बाकीचे सगळ्या गोष्टीबद्दल अपेक्षा तिथं शिल्लक राहणारच नाही. आणि हे सगळ्या गोष्टीकडे आपल्या ज्या वेळेला मन रमतो, हे मन कधीही समाधान होणार भी नाही. होते का मन समाधान? मनाचा आशा कधीच मरणार नाही, मनाचा इच्छा कधीच मरणार नाही. इच्छा कोण निर्माण केलं मनाला? मनाला इच्छा निर्माण कोण केलं? मन तर एक वस्तू आहे, मन इच्छा करू शकत नाही. मन इच्छा करू शकत नाही, मन वंगळा नाही. लेकरू वंगळ असते का? जन्मलेले लेकरू वाईट असते का? एक लहान लेकरासारखं मन आहे. लहान लेकरासारखं. लेकरू घरी असते, लेकराला वळण कोण लावते? वळण कोण लावते? आई लावते, घरचा माणसं लावतात. मग एखादी कोणीतरी आलं, तुझा बाबा आहे का घरी? लेकराला कोण सांगते? मग कोण वाढविले त्याला? खोटं बोलायचं कोण शिकविले त्याला? घरची मंडळी शिकविले. अवगुणाचा निर्मिती कोण केलं? नंतर गुरु महाराजाकडे यायचं, महाराज लेकरू ऐकच नाही गेले, लई खोटं बोलले बघा. खोटं बोलणं गेले, खोटं शिकविले तुम्ही. गडबड गोंधळ इथं झाला, लेकर जवळ नाही. लेकरू पवित्र आहे. लेकराचा पावित्र्याला भंग आपणच आणलो. तसा आमचं मन पवित्र आहे. मन मेरा मंदिर, शिव मेरा पूजा. गाणं आहे की नाही? मन हा मंदिर आहे, मन मंदिर. मनाला सुमन करून टाका, सुमनाला अमन करून टाका, तर तुमच्या व्यवस्था करेक्ट होईल. वळण बरोबरी न लावल्यामुळं, जास्त विषय वासनाकडे हा मन रमल्यामुळं, जे विचारधारा मनाला आपण देतो त्या पद्धतीनं मनाला संस्कार होत राहते. चांगलं सवय लावा, मनाला चांगलंच लागून जाते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन ही कारण आहे बंधाला, मन ही कारण आहे मोक्षाला. फक्त त्याला सवय लागायला पाहिजे. एकदा सवय लागलं संपलं. आता तुम्हाला सवय लागली आहे प्रवचन ऐकायची, संपलं. आता माताजी आले, आता माताजी जाणार नाही. आता येणंच मुश्किल, आल्यावर जाणंच मुश्किल. पहिले निघणंच अवघड आहे. चिखलातून बाहेर पडणं म्हणजे इकडं दाबले की इकडे दाबते, ते हुदल राहते. तर बघा त्यानंतर त्याला एवढं राहते ते. एक पाय उचललं की दुसरा पाय खोल जाते. किती बी निघण्याचा प्रयत्न करतो, सोडिता सुठेना जड झाला भारी, आता त्रिपुरारी काय करू. हा अवघड आहे.
निघणं अवघड आहे. एकदा निघाल्यानंतर काही अवघड नाही. इथं आत्माचा विचार भरल्यामुळं अंग हलका वाटते. हा, कुठं उडत राहतो आपण, आकाशामध्ये उडलेलो का असं वाटते. अंग हलका. जसं 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 आपला शुद्ध मन होते त्यावेळे मन हलका, मनावरचा बोजा ऑटोमॅटिक उतरत जाते. मनमोशिदडे ಶರಣರ ಅನುಭಾವದಲ್ಲಿ ಇಕ್ಕುವುದು. ಹಲ್ಕ ಮೊಂಡೆ ಮಾಸಿದಡೆ ಮಹಾಮಜ್ಜನವ ಮಾಡುವುದು, ಬಟ್ಟೆ ಮಾಸಿದಡೆ ಮಡಿವಾಳ ಇಕ್ಕುವುದು, ಮನ ಮಾಸಿದಡೆ ಶರಣರ ಅನುಭಾವದಲ್ಲಿ ಇಕ್ಕುವುದು. 2 दिवस आंघोळ करू नका. कसं होईल? एक 2-3 दिवस बिलकुल आंघोळच करूच नका. कसं होणार आहे? वास घाण उठणार आहे. बाजूला बसलेला माणूस उठून जाणार आहे. ए उठ, काय लावून बसलं हे घाण. ज्यावेळी धड 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 जाऊन फर्स्ट क्लास लक्स किंवा संतूर साबण लावून घासून आंघोळ करून फ्रेश होऊन आल्यावर कसं वाटणार? 4-5 दिवसाचा आळस एकदम हलका वाटणार. हलका वाटणार. मळ गेला, घाण गेला. घाण गेल्यावर हलका वाटणारच आहे. हे झाडून काढल्यावर एकदम स्वच्छ दिसणारच आहे. तसा आमच्या मनावर एवढा कचरा पडला, ते खाली करणं, झाडू मारणं लई अवघड होऊन गेले. गुरु धोबी शिष्य कपडा घाटवर जाऊन धुलले. ते या ठिकाणी हे घाट आहे. गुरु धोबी आहे. कपडा धुत असताना सुद्धा असा आळस येतो कवा कवा. धुणं चालू आहे. धुवून काय धुणार आहे सद्गुरु माऊली? तुमचे अंतःकरण धुणार आहे. तुमचे अंतःकरण स्वच्छ करणार आहे. शुद्ध अंतःकरण. लेकरू किती आनंदानं हसते बघा, किती छान बसते. काहीतरी बोजा आहे का त्याला? काहीतरी लेकराला तणाव आहे का? जसं लेकराचं अंतःकरण पवित्र आहे, त्या ठिकाणी भक्तांचं अंतःकरण सुद्धा एकदम पवित्र आहे. माझं हृदय भुवन करा आपुले सिंहासन. उगाच येऊन बसते का देव? अनंत भानगडी करणारा माणसाच्या हृदयावर येऊन बसेल का? नाही, साध्य नाही. अंगण सांगते म्हणा, घरातला माणसांचा विचार अंगण सांगते म्हणा. फर्स्ट क्लास रांगोळी घालत असेल, झाडू झूड करत असेल, तर सडा मारत असेल, एकदम फुलाचं झाड वगैरे लावून सुचिरभूत एकदम ठेवलं असेल, तर ते अंगण बघून सांगतात या घरातला माणसं एकदम व्यवस्थित आहे. कधी कधी कुठंतरी घर बघा, तिथंच लेकराचं गलीज, तिथंच लेकराचं कपडा, तिथंच ते वादाडा की खदाडा काय म्हणतात त्याला, पांघरून घ्यायची, वाकळ तिथंच, मासे तिथंच, सगळं तिथंच, धुणं तिथंच, कपडं तिथंच. अरे रे 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 नाक बंद करून जावं लागते तसल्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तुम्ही 1 तास बसावं, काय गडबड कशाला? मग 1 घंटा बसा की बोलत बसतो. नाही हो, थोडं झाडाखाली जाऊ, तिथं नको, थोडं झाडाखाली जाऊ, चला इथं बसा की चहा करतो. तुमचं चहा नको, काय नको, बघा बसा. कसं वाटत? ज्यावेळी तुम्हाला तसं वाटते, देव परमात्मा परमपिता तुमच्या हृदय मंदिरावर तुम्ही एखादी अपेक्षा करत असेल, देवा धावा धावा, त्यानं म्हणते हे सगळं धुणं पिणं सगळं काढून टाका पहिले. तुमचं वाकळ पिकळ तिकडे हारून टाका.
बाजूला सारून टाका, स्वच्छ करून टाका, निर्मळ करा. ज्या ठिकाणी निर्मळ आहे त्या ठिकाणी माणूस 1 तास कशाला उठा म्हटलं तरी उठणार नाही. तसा देव जा म्हटलं तरी सुद्धा तुमच्यापासून पलीकडे जाणार नाही. राहू दे भक्त माझा थोडं राहू दे की, गडबड करू नको. बघा असा देव म्हणायला पाहिजे. असा हा जीव आणि आत्मा. आत्मा हा अमर आहे, जीव हा नश्वर आहे. या नश्वर ज्यावेळी आपण सोडतो ऑटोमॅटिक ईश्वर मिळतो. नश्वर सोडल्याशिवाय ईश्वर मिळू शकणार नाही. सोडावं म्हटलं तर कसं सोडावं? का इथंच राहावं का? गाव सोडून इथंच राहावं का? कुठंही राहा, परंतु मुक्त अवस्थेमध्ये जीवन व्यतीत करणं आहे. जसं चिखलामध्ये आहे कमळ, परंतु अलिप्त असतो. पाण्यावर असताना सुद्धा पाणी त्याला काही करू शकत नाही. करू शकतो का? नाही. अटॅचमेंट नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु अटॅचमेंट नाही. तसं आपण ज्यावेळे राहतो, कुठल्या प्रकारचा शंका कुशंका या मनावर बोजा काहीच राहत नाही. त्यावेळी देवाला वाटतो इथं पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी माझा सिंहासन करायला पाहिजे, म्हणून येऊन उपस्थित होऊन जातात. उगा हाक मारला तर देव येऊ शकत नाही. आमचा 5 विकारापासून पहिला मुक्त व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी 5 विकार आहे तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. म्हणून या आनंदाचा सोहळा इथं तुम्ही इथं मी बोलतो असं मला वाटत नाही. बघा मला वाटते काय सांगाव की काय सांगाव, माझं लक्षात येते की नाही की मधी बसल्यानंतर तसं वाटते, आणि वाचू बी देत नाही लोक. आता घडी 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 आता शनी शिंगणापूर बरं, अजून ते खुला दरवाजा तर राहत नाही. ते कोंडी लावून बी उपयोग नाही. मी दरवाजे काढून बोलवलं, हे खुल्लाच ठेवून बोलवलं. 24 तास जसं पेट्रोलचा डिझेलचा सुविधा राहते, 24 तास सेवेमध्ये तत्पर, त्या ठिकाणी असं झाले. आलं का लक्षात? असो म्हणजे तुमच्याही एवढा आपण मुक्त स्वभावानं या ठिकाणी वागतो, म्हणून तुम्हाला बी कसं वाटते आपले आप्पा आहे. आमचे म्हणणारे बी पाहिजे की, त्रास झाला तरी हरकत नाही. ज्यावेळे अगरबत्ती जळते म्हटलं तर सगळ्याला सुगंध देते, तसं आम्हाला त्रास झाल्याशिवाय तुम्हाला समाधान कुठं होणार आहे? तयाचे यातन कठीण, तयाचे यातन कठीण म्हणतात बघा. जया अंगी मोठेपण तयाचे यातन कठीण. बघा माझ्यासारखा महाराज कोणी इथं नाही, एकदम बिलकुल निवांत आहे. वाघमारे सारखा मस्त आराम केला तर कोण विचारणार आहे? मस्त बसले. महाराज होणं बी लय अवघड आहे हो, फार मुश्किल आहे. दुनियाचा ताप आहे, परंतु ते ताप असून सुद्धा ते ताप आम्ही मानत नाही, म्हणून आम्ही सुखी आहोत. ज्यावेळी मी ताप करून घेतलो त्या गोष्टीची, परंतु तुम्हाला बी सुख देऊ शकणार, मी बी सुखी राहू शकणार. म्हणून असा हा सुख हुडकण्यासाठी संताजवळ आपण येतो. अम्मा सुख दिसे संताची पाय. सुख पाहण्यासाठी तुम्ही इथे येता. इथं आल्यावर मी कोंड्या लावून मधीच बसलो, निघच नाही गेलो, तुम्हाला काहीच बोलणं गेलो मला तर आता कुठं जावं कुठं तुम्हाला? आलं का लक्षात? तर आता तुमच्या शुद्ध अंतःकरण अंतःकरण हृदय खुल्ला करून या ठिकाणी तुम्ही बसतात, म्हणून तुमचंच ऊर्जा मला या ठिकाणी येऊन लागते, आणि त्या ठिकाणी माझ्या तोंडातून 2 शब्द बाहेर पडते. हे अभ्यास केलेले माझं हे प्रवचन नाही, हे अनुभवाचं प्रवचन. इथं आल्यावर नंतर ऑटोमॅटिक तोंडातून बाहेर पडते. काल एक माणूस भेटला लास्टला, आपा मी 7-8 दिवस झालं मी प्रवचनला येवलो, प्रवचनला कसं काय येवलो माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं मला. मी म्हणलं काय हो कसं काय, की मला काही माहिती. म्हणलं नाही, पहिल्या दिवशीचं काहीतरी तुम्ही घेते का म्हणून विचार करून येतो, परंतु पहिल्याचे काय मिळणं गेले, नवीनच मिळाले म्हणून अजून येवलो मला.
बरं ठीक आहे, तसं असलं तर दररोज या म्हणून म्हटलं त्याला. म्हणजे काही भक्तांनी कोणत्या पद्धतीनं अपेक्षा व्यक्त करतात, त्यांच्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होत असेल तर त्यांना आनंद वाढते. हा, तुमचा आनंद पाहून आम्हाला आनंद वाढते. आनंदम ब्रह्मेति व्यजानात आनंदेव कल्पिमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ते आनंदम प्रयन्ते विशमिषन्ते. प्रत्येक जीवाला आनंदाची गरज आहे. आनंद हा भगवान नाही, परंतु आनंदाचा क्षण सुद्धा आपण अनुभव घेत असतो. असा हा सुखा सोहळा या ठिकाणी आपला पार पडत आहे. जवळजवळ अर्धापर्यंत येऊन पोहोचलोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक माताजी या ठिकाणी येऊन आमच्या राखी बांधलेल्या आहेत. आणि तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या रक्षा सुरक्षा तुमच्यावर सदोदित असावं. सुखशांती समाधान आयुष्य आरोग्य आपल्या जीवनामध्ये लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून 4 शब्दी सारं भजे